हे आहे कोल्हापूरच्या जनतेला संजीवनी देणारं राधानगरी धरण। गेली अनेक वर्ष तितक्याच दिमाखात आणि खंबीरपणे मातीमध्ये पाय रोवून उभं असलेलं हे धरण म्हणजे आमच्या शाहू राजांच्या दूरदृष्टीची जिवंत साक्ष आहे। या धरणाजवळ गेल्यावर इतिहासाला पुन्हा एकदा जाग येते आणि मग डोळ्यासमोर उभं राहतं ते छत्रपती शाहू महाराजांचं आभाळा एवढं कर्तृत्व। या धरण क्षेत्रात म्हणजे दाजीपूर अभयारण्यात शाहू महाराजांचा नेहमी शिकारीसाठी राबता असायचा, त्यामुळे हा भाग त्यांना चांगलाच परिचित होता। इथला निसर्ग त्यांना नेहमीच आकर्षित करायचा। दूरवर पसरलेली झाडी, डोंगर दऱ्यांनी नटलेला हा भाग म्हणजे शाहू महाराजांचं आवडतं ठिकाण। गोरगरिबांचे अश्रू जर कायमचे पुसावयाचे असतील तर धरण हाच एकमेव उपाय हे शाहू महाराजांनी जाणलं आणि कोल्हापूर गैबी खिंड आणि निपाणी फोंडा घाट या रस्त्याच्या बाजूने भोगावती नदी जी पुढे धावत जाते त्यातीलच एका जागेवर धरण बांधण्याचं निश्चित झालं। या धरणाचा संपूर्ण आराखडा शाहू महाराजांनी स्वतःच्या देखरेखीखाली तयार केला। शाहू महाराजांनी निवडलेली जागा ख्यातनाम 3 स्थापत्य विशारद आणि 1 भूगर्भ शास्त्राचे तज्ञ प्राध्यापक यांनी त्या जागेची कसून तपासणी व अभ्यास करून सर्वोत्कृष्ट असल्याचा अभिप्राय दिला। 1908 साल उजाडलं आणि धरणाच्या बांधकामाला प्रत्यक्षरित्या सुरुवात झाली। या धरण बांधकामाचा शुभ मुहूर्त महाराणी लक्ष्मीबाई यांच्या शुभ हस्ते होऊन 1909 साली धरण बांधकामाचं काम वेगाने चालू झालं आणि या धरणाला महाराणी लक्ष्मीबाई तलाव असं नाव देण्याचं ठरलं। पुढे 1918 पर्यंत धरणाचं बांधकाम 40 फुटांपर्यंत पूर्ण झालं। इतक्यात महायुद्धाच्या दावाग्रीने जगाला ग्रासलं। महागाईने 11-विक्रा रूप धारण केलं। पुढे निधीच्या कमतरतेमुळे धरणाचं काम तात्पुरतं थांबवण्यात आलं। काही दिवसानंतर अचानक छत्रपती शाहू महाराज देखील देवाघरी गेले, त्यामुळे धरण बांधकामाची पूर्ण जबाबदारी राजश्रींचे पुत्र राजाराम छत्रपती यांच्यावर येऊन पडली। राजाराम महाराज यांनी जातीने लक्ष घालून या धरण बांधकामाची योजना पूर्ण केली आणि छत्रपती शाहू महाराजांचं स्वप्न सफल झालं। या धरणाची उंची 38.41 मीटर इतकी आहे तर लांबी 1037 मीटर इतकी आहे। या धरणाचं अद्भुत आश्चर्य म्हणजे या धरणाला बसवण्यात आलेले स्वयंचलित दरवाजे। या धरणाला 7 दरवाजे असून ते स्वयंचलित आहेत। हे दरवाजे पूर्णपणे गुरुत्वाकर्षण आणि पाण्याच्या दाबावर चालतात। धरणाचं पाणी विशिष्ट पातळीपर्यंत पोहोचल्यावर या धरणाचे दरवाजे आपोआप उघडतात। याचं वैशिष्ट्य म्हणजे भारतामध्ये असं एकमेव राधानगरी धरण आहे ज्या धरणाला स्वयंचलित दरवाजे आहेत। भारतरत्न विश्वेश्वरय्या यांनी या अद्भुत दरवाजांची निर्मिती केली। आजही अनेक लोकांच्या मनात या दरवाजांविषयी कुतूहल आहे। असंख्य अडचणींना तोंड देत 1952च्या आसपास या धरणाचं बांधकाम पूर्ण झालं। दाजीराव अमृतराव विचारे यांच्या देखरेखीखाली हे धरणाचं बांधकाम पूर्ण झालं, त्यामुळे त्यांची आठवण म्हणून या परिसरातील एका वाडीस दाजीपूर असं नाव देण्यात आलं। अनेक वर्ष लोटली तरी आजही हे धरण अनेकांची तहान भागवत अगदी मजबूतरित्या उभं आहे आणि याचं सगळं श्रेय जातं राजश्री छत्रपती शाहू महाराजांना।